इंडियन आर्मी रॅली भरती 2025। नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, तुमच्यासाठी अतिशय आनंदाची बातमी घेऊन आलाय। तर आपल्या महाराष्ट्रामधील सर्व यारोची आर्मीची भरती निघत आहे। यारो छत्रपती संभाजी महाराज नगर आर्मी रॅली भरती, त्याचबरोबर यारो नागपूर आर्मी रॅली भरती, त्याचबरोबर यारो पुणे आर्मी रॅली भरती, यारो मुंबई आर्मी रॅली भरती आणि यारो कोल्हापूर आर्मी रॅली भरती। तर ह्या पाचही यारोची जी आहे नवीन आर्मीची भरती निघून राहिली 2025 मध्ये। मागच्या भरतीमध्ये ज्या पण विद्यार्थ्यांचा आर्मी भरतीमध्ये लागण्याचं स्वप्न हे राहिलं असेल, ज्या पण विद्यार्थ्यांचं सिलेक्शन झालं नसेल मागच्या भरतीमध्ये, काही ना काही चुकीमुळे तुम्ही या ठिकाणी कटले असेल किंवा मग थोड्याने तुमचं सिलेक्शन झालं नसेल, तर तुम्हाला खचून जायचं नाही। तर नवीन जे विद्यार्थी मित्रांनो, अग्निवीर इंडियन आर्मी रॅली भरती आपल्या संपूर्ण महाराष्ट्रातील या पाचही यारोची ही भरती निघत आहे। तर ही भरती कधीपर्यंत निघणार आहे याबद्दलच तुम्हाला माहिती सांगणार आहे। त्याचबरोबर जे या भरतीमध्ये शिक्षण फक्त 10वी पास लागते, 10वी पासवरच तुम्हाला आर्मी भरतीमध्ये फॉर्म भरता येणार आहे। तर फॉर्म भरणे केव्हापासून चालू होणार आहे ते सुद्धा तुम्हाला सांगणार आहे। उंची किती लागते, छाती किती आहे, ग्राउंडला कोणकोणते येणार, लेखी परीक्षेचा अभ्यासक्रम काय आहे, सर्वात अगोदर लेखी परीक्षा होणार आहे की सर्वात अगोदर ग्राउंड होणार आहे, तर संपूर्ण माहिती सांगणार आहे। तर आजचा व्हिडिओ खूप महत्त्वाचा होणार आहे। व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आणि व्हिडिओला आताच लाईक करा। नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, माझी नोकरी कॉर्नर यूट्यूब चॅनलवर मी गोपाल अनखळे तुमचं सर्वांचं सहर्ष स्वागत करतो। तर मित्रांनो, व्हिडिओचा थंबनेल बघून तुमच्या लक्षात आलं असेल की आपला व्हिडिओ कोणत्या टॉपिकवर होणार आहे। व्हिडिओ सुरू करण्याच्या आधी आपल्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राइब करा, जेणेकरून प्रत्येक भरतीचे अपडेट तुमच्यापर्यंत सर्वात आधी पोहोचेल। जास्त करून इंडियन आर्मी रॅली भरतीच्या रिलेटेड जास्त व्हिडिओ आपल्या चॅनलवर अपलोड करत असतो। इंडियन आर्मी भरतीमध्ये पात्रता काय, वयोमर्यादा काय ते सर्वात अगोदर सांगून देतो। तर पहा, जीडीचं जे पद आहे, तर जीडी साठी शिक्षण फक्त 10वी पासवरच फॉर्म भरता येते। ट्रेड्समॅनचा पद आहे, ट्रेड्समॅनवर 8वी पासवर फॉर्म भरता येते, 10वी पासवर फॉर्म भरता येते। त्याचबरोबर क्लर्कमध्ये जर फॉर्म भरायचा असेल तर 12वी आपलं सायन्स असलं पाहिजे आणि प्रत्येक विषयामध्ये 50% आपल्याला असलं पाहिजे। टेक्निकलमध्ये फॉर्म भरायचा असेल तर सायन्स असलं पाहिजे, इंग्रजीमध्ये आपल्याला 50% वरता असले पाहिजे आणि प्रत्येक विषयामध्ये 40% वरता आपल्याला या ठिकाणी मार्क असले पाहिजे, तेव्हा कुठे आपल्याला फॉर्म भरता येते। आपण वयोमर्यादा जर विचार केला तर 17.5 ते 21 वर्षापर्यंत फॉर्म भरता येणार आहे जीडीमध्ये, ट्रेड्समॅनमध्ये, क्लर्कमध्ये, त्याचबरोबर टेक्निकलमध्ये, या चारही यात जीडीमध्ये सुद्धा 17.5 ते 21 वर्षापर्यंत वयोमर्यादा यामध्ये। फीचा जर विचार केला, कोणते कॅटेगरी असो, जनरल, ओबीसी, ईडब्ल्यूएस, ओपन, एससी, एसटी, कोणत्या कॅटेगरीचे असाल तर जवळपास यामध्ये जे 350 रुपये फी असते, ठीक आहे, 250 की 350 रुपये फी यामध्ये असते, लक्षात ठेवा, ठीक आहे। आणि इंडियन आर्मी रॅली भरतीमध्ये आपण सिलेक्शन प्रोसेसचं जर पाहिलं, सर्वात अगोदर तुमची लेखी परीक्षा असते पहिल्या टप्प्यामध्ये, दुसऱ्या टप्प्यामध्ये तुमचं काय असते, यामध्ये फिजिकल ग्राउंड असते, तिसऱ्या टप्प्यामध्ये तुमचं डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन आणि चौथ्या टप्प्यामध्ये मेडिकल असते। असं संपूर्ण सिलेक्शन प्रोसेस आहे इंडियन आर्मी या भरतीची, ठीक आहे। तर ही भरती कधीपर्यंत निघणार आहे मी तुम्हाला सर्वात अगोदर सांगून देतो। महाराष्ट्रातील या सर्व यारोची, यारो छत्रपती संभाजी महाराज नगर, यारो नागपूर, यारो पुणे, यारो मुंबई, त्याचबरोबर यारो कोल्हापूर, तर या पाचही यारोची आर्मीची भरती निघून राहिली। तर ज्या पण विद्यार्थ्यांचा मागच्या भरतीमध्ये जे थोड्यानं सिलेक्शन राहिलं असेल, जे पण मुले पेपरमध्ये कटले असेल किंवा जे पण विद्यार्थी पेपर काढून ग्राउंडमध्ये कटले असेल, काही विद्यार्थी पेपर काढून ग्राउंड काढून सुद्धा उंची छातीमध्ये कटले असेल, पेपर काढून, त्याचबरोबर रनिंग काढून, त्याचबरोबर उंची वगैरे काढून मेडिकलमध्ये कटले असेल आणि काही विद्यार्थ्यांचं जे सिलेक्शन झालं नसेल तर तुम्हाला खचून जायचं नाही। तर नवीन भरती निघत आहे या महाराष्ट्रातील पाचही यारोची जी भरती आहे, हे फेब्रुवारीच्या एंडिंगला जे ऑनलाईन पद्धतीने फॉर्म भरणे चालू व्हायला या ठिकाणी सुरुवात होणार आहे। तर इंडियन आर्मी रॅली भरतीची ही जी भरती आपल्या महाराष्ट्रातील यारो छत्रपती संभाजीनगर, यारो पुणे, यारो मुंबई, यारो कोल्हापूर या पाचही यारोची जी भरती आहे, हे या भरतीचे जे फॉर्म आहे हे फेब्रुवारीच्या एंडिंगला जे फॉर्म भरण्याला सुरुवात या ठिकाणी होणार आहे, लक्षात ठेवा। तर आतापासून आपापल्या तयारीमध्ये लागून जा आणि यामध्ये जे पेपर आहे सर्वात अगोदर, तर पेपरवर सुद्धा तुम्हाला लक्ष ठेवायचं आणि ग्राउंडची सुद्धा तयारी तुम्ही या ठिकाणी चालू द्या, ठीक आहे। तर सर्वात अगोदर तुमचं इंडियन आर्मी रॅली भरतीमध्ये काय असणार आहे, तुमची लेखी परीक्षा असणार आहे। तर लेखी परीक्षेला जे प्रश्न परीक्षेला विचारले जाते, तर पहा, जीडी आणि ट्रेड्समॅनचा जो पेपर आहे सारखाच सिलेबस आहे। तर यामध्ये पहा, विज्ञानचे 15 प्रश्न परीक्षेला विचारले जाते, त्याचबरोबर जनरल नॉलेजचे 15 प्रश्न परीक्षेला विचारले जाते, गणिताचे 15 प्रश्न परीक्षेला विचारले जाते, बुद्धिमत्ता चाचणीचे 5 प्रश्न परीक्षेला विचारले जाते, टोटल 50 प्रश्न परीक्षेला विचारले जाते, ठीक आहे। त्याचबरोबर जे आपण जर क्लर्क स्टोअर पेपर पाहिला, क्लर्क स्टोअर कीपरचा, तर यामध्ये पहा, जीकेचे 5 प्रश्न परीक्षेला विचारले जाते, सायन्सचे 5 प्रश्न परीक्षेला विचारले जाते, कम्प्युटरचे 5 प्रश्न विचारले जाते, मॅथचे 10 प्रश्न परीक्षेला विचारले जाते, इंग्रजी ग्रामरचे 25 प्रश्न परीक्षेला विचारले जाते, असा पेपर असतो। आणि टेक्निकलचा जो पेपर आहे, टेक्निकलमध्ये 50 प्रश्न परीक्षेला विचारले जाते, जनरल नॉलेजचे 5 प्रश्न, बुद्धिमत्ता चाचणीचे 5 प्रश्न, फिजिक्सचे 15 प्रश्न, मॅथ गणित त्याला म्हटलं जाते त्याच्या 15 प्रश्न आणि केमिस्ट्रीचे 10 प्रश्न, ठीक आहे। अशा प्रकारे पेपर असते आणि पेपर झाल्यावर तुमचं काय असते, इंडियन आर्मी रॅली भरतीमध्ये जे पण मुलं पेपर पास झाले तर त्यांच्यासाठी ग्राउंड असते। तर प्रत्येक यारोचं ग्राउंड
ग्राउंड, प्रत्येक यारोचा ग्राउंड जे वेगवेगळ्या जिल्ह्यामध्ये या ठिकाणी असते. ठीक आहे, ज्या यारोचं जसं आता यारो छत्रपती संभाजी महाराज नगर आहे तर त्या एरियामध्येच ते ग्राउंड या ठिकाणी असणार आहे. ठीक आहे, तर यामध्ये दुसऱ्या टप्प्यामध्ये तुमची लेखी परीक्षा झाल्यावर तुमचं असणार आहे दुसऱ्या टप्प्यामध्ये ग्राउंड. तर इंडियन आर्मी रॅली भरतीमध्ये आपण ग्राउंडचा जर विचार केला तर यामध्ये 1600 मीटर रनिंग आहे आणि 1600 मीटर रनिंगसाठी तुम्हाला जो टाईम भेटणार आहे तर 5 मिनिट 30 सेकंडपर्यंत आले तर ॲक्सिलेंटमध्ये तुम्हाला घेतलं जाणार आहे, त्यासाठी 60 मार्क भेटणार आहे. तुम्ही 5 मिनिट 45 सेकंडपर्यंत आले 1600 मीटर रनिंग तर तुम्हाला सेकंड ग्रुपमध्ये घेतलं जाणार आहे, 48 गुण तुम्हाला त्या ठिकाणी भेटणार आहे. ठीक आहे, तर हे झाल्यानंतर जे तुमचे 10 पुलअप्सचा त्या ठिकाणी घेतलं जाणार आहे, 10 पुलअप्सचा जर तुम्ही काढलं 40 मार्क तुम्हाला भेटणार आहे. तर अशा प्रकारे 100 मार्काचं फिजिकल जे आहे आर्मी भरतीचं असते. ठीक आहे, 1600 मीटर रनिंग हे 60 मार्कासाठी आहे, त्याचबरोबर पुलअप्सचा 10 ह्या 40 मार्कासाठी आहे. ठीक आहे, आणि त्याचबरोबर लॉंग जम्पसुद्धा आपल्याला ते मारायला लावते, जिगजॅगसुद्धा मारायला लावते. पण लॉंग जम्प आणि जिगजॅग जे आहे नॉर्मल आहे, हे जर आपलं पडले नाही तरी दुसरा चान्स भेटते, कारण की त्याला मार्क नसते, फक्त ते जे आपल्याला क्वालिफायसाठी ते असते ते. ठीक आहे, तर अशा प्रकारे. आणि उंचीचा जर आपण विचार केला तर उंची किती लागते तर पहा, जीडीमध्ये जे उंची लागते, जीडीमध्ये 168 सेंटीमीटर उंची लागते. त्याचबरोबर जे ट्रेड्समॅनमध्ये सुद्धा उंची 168 सेंटीमीटर लागते. त्याचबरोबर जे टेक्निकलचं जे पद आहे, टेक्निकलमध्ये सुद्धा उंची 168 सेंटीमीटर लागते. त्याचबरोबर छाती 75 सेंटीमीटर आणि फुगून 5 सेंटीमीटर भरली पाहिजे. ठीक आहे, बाकी क्लर्कचं जे पद आहे तर क्लर्कमध्ये उंची 162 सेंटीमीटर पाहिजे. त्याचबरोबर छाती 77 सेंटीमीटर फुगून 5 सेंटीमीटर भरली पाहिजे. ठीक आहे, जीडीमध्ये उंची 168 सेंटीमीटर, छाती यामध्ये 77 सेंटीमीटर आणि फुगून 5 सेंटीमीटर भरली पाहिजे. आणि ट्रेड्समॅनमध्ये सुद्धा उंची 168 सेंटीमीटर, छाती 70 सेंटीमीटर आणि फुगून 5 सेंटीमीटर भरली पाहिजे. ठीक आहे, तर अशा प्रकारे जे इंडियन आर्मी रॅली भरतीचं ग्राउंड असते. तर सर्वात अगोदर तुमचं काय असते यामध्ये इंडियन आर्मी रॅली भरतीमध्ये तर फिजिकल असते आणि दुसऱ्या टप्प्यामध्ये तुमचं यामध्ये काय असते ग्राउंड असते. आणि ग्राउंड झाल्यानंतर जे डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन, मेडिकल अशी संपूर्ण प्रोसेस असते. आणि आता जे विद्यार्थी मित्रांनो पहिल्यासारखी इंडियन आर्मी रॅली भरती राहिली नाही. याच्या अगोदर काय व्हायचं 2022च्या अगोदर 2022पर्यंत कशा प्रकारे आर्मीची भरती व्हायची तर त्यावेळेस काय व्हायचं सर्वात अगोदर ग्राउंड राहायचं. त्यावेळेस एका बॅचला 300 पोरं सोडायचे, 300, 350, 300 पोरं एका बॅचला सोडायचे रनिंगसाठी आणि त्यापैकी फक्त 15-20 मुलं घ्यायचे. पण आता तसं जे विद्यार्थी मित्रांनो राहिलं नाही आहे. तर आता एकदम जे इझी जे विद्यार्थी मित्रांनो भरतीची प्रोसेस करून टाकली आहे इंडियन आर्मी रॅली भरतीची. सर्वात अगोदर पेपर असल्यामुळे भरपूर मुलं पेपरात कडून जाते. त्यानंतर उरले जे पोरं आहेत तर त्यांच्यासाठी जे ग्राउंड असते तर ग्राउंडमध्ये सुद्धा एका दिवशी 1000 पोरं बोलावले जाते आणि 1000 पैकी एका बॅचमध्ये जे 100 पोरं जे रनिंगसाठी धावण्यासाठी सोडते आणि 100 पैकी जे विद्यार्थी मित्रांनो 50-60 मुलं जे घेते. तर ॲक्सिलेंटच्या स्टेमध्ये 30-35 मुलं घेते आणि बाकी सेकंड ग्रुपचे घेते. म्हणजे टायमिंगच त्यांनी पूर्ण दिला, जो त्यांच्या जाहिरातीमध्ये त्यांनी टाईम दिला तर ते जे इमानदारीने तेवढा टाईम त्या ठिकाणी देते. ठीक आहे, तर आता कसं आहे की एका बॅचमध्ये 100 पोरं सोडते आणि 100 पैकी 50-60 पोरं रनिंगमध्ये पास करते एकाच बॅचमध्ये. ठीक आहे, तर जास्त सिलेक्शन होण्यात जास्त चान्स आहे. आणि आपल्याला इंडियन आर्मी रॅली भरती जेव्हा सुद्धा भरती निघणार आहे तर आपल्याला जीडीमध्ये फॉर्म भरत आहे. कसं आहे जीडीमध्ये जे सर्वात जास्त जागा राहते आणि सर्वात जास्त रनिंगमध्ये पोरं जे पास करते ते जीडीचे पोरं करते आणि सर्वात जास्त पेपरमध्ये पोरं पास करते जीडीचे पेपर पासमध्ये काढते, सर्वात पोरं पास करते. आणि सर्वात जास्त सिलेक्शन कोणत्या मुलांचं होते तर ते जीडीचं होते, कारण की जीडीच्या जास्त जागा राहते त्याच्यामुळे जास्त मुलांचं सिलेक्शन होतं. ट्रेड्समॅनमध्ये कमी जागा राहते, कमी मुलांचं सिलेक्शन होते. क्लर्कमध्ये कमी जागा राहते, कमी मुलांचं सिलेक्शन होते. त्याचबरोबर जे टेक्निकलमध्ये कमी जागा राहते, टेक्निकलमध्ये कमी मुलांचं सिलेक्शन होते. ठीक आहे, तर अशी संपूर्ण प्रोसेस आहे. जेव्हा सुद्धा आर्मीची भरती निघणार आहे तर जीडीमध्येच तुम्हाला फॉर्म भरता, जीडीमध्येच फॉर्म भरता, जास्त सिलेक्शन होण्यास जास्त चान्सेस आहे. तर ही होती संपूर्ण महत्त्वाची माहिती. आपलं यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करून ठेवा, व्हिडिओ अपडेट तुम्हाला देत राहणार आहे. आजच्यासाठी इथंच थांबतो, भेटा नेक्स्ट व्हिडिओमध्ये. जय हिंद, जय भारत.